पावसानं विश्रांती घेतल्याने शेती मशागतीच्या कामांना वेग, उघडीपीमुळे रखडलेल्या पेरण्यांनी घेतली गती। पश्चिम पट्ट्यातील भात लागवडी अंतिम टप्प्यात, पेरणीकडे शेतकरी आणि भात उत्पादकांचा ओढा। पश्चिम पट्ट्यापाठोपाठ पूर्व भागातही पावसानं घेतली विश्रांती। आळंदी नगर परिषदेच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा अनोखा संकल्प। नगर परिषद सभागृहामध्ये मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा, वृक्षारोपण, बालसभा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, सामान्य ज्ञान, कल्चर डे, स्पर्धा परीक्षा, मंथन शिष्यवृत्ती, शालेय स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार, परिसर भेट, वनभोजन आदी उपक्रमांवर भर देणार। याशिवाय पुस्तक महोत्सवास भेटी आणि शालेय क्रीडा महोत्सवाचाही समावेश। सभेस प्रशासन अधिकारी VS सोनकुसळे, शिक्षण विभाग प्रमुख अर्चना बिसे, चारही शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण विभाग आदींची उपस्थिती। प्रशासन अधिकारी तथा मुख्याध्यापक पदोन्नती मिळालेले शिक्षक, नवनियुक्त शिक्षक वृंद, पदवीधर पदोन्नती मिळालेले शिक्षक यांचा सन्मान। पाईट पापळवाडी परिसरातील सखाराम विठोबा दरेकर यांच्या शेतातील गोठ्यात पशुधनावर मध्यरात्री बिबट्याचा हल्ला, 1.5 वर्षाच्या कालवडीचा मृत्यू। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खेड तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर यांच्या पाठपुराव्यानंतर चाकण वन परिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक SP शिंदे यांनी केला पंचनामा। बिबट्याचा वावर वाढल्याने पाईट पंचक्रोशीमध्ये पिंजरे बसवण्याची जयसिंग दरेकर यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली मागणी। चाकण नगर परिषद हद्दीतील चाकण शिक्रापूर रस्ता ते जाधव वस्ती दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणासाठी 35 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा प्रमुख आणि पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन। यावेळी निलेश कोरे, चाकण शहर प्रमुख महेश शेवकरी, मयूर जाधव, राष्ट्रवादी शहर प्रमुख अशोक जाधव, नगरसेवक धीरज मुटके, रोहिदास जाधव, शशिकांत जाधव, राजू जाधव, गणेश जाधव, संतोष बागडे आदी ग्रामस्थ उपस्थित। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भागुजी गेणूजी वाळुंज यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप। भोरगिरी, औंढे, पाभे, नायफड, मंदोशी, शिरगाव, डेहने, वाळद, खरोशी, आव्हाड, वांजळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि वाळद येथील मळुदेवी माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्य विद्यार्थ्यांकडे सुपूर्त। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम विभाग अध्यक्ष बाळासाहेब कोरडे, येनवे खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भालेराव, भोमाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका आढारी, मारुती वाकचौरे आदींची उपस्थिती। चिखली येथील विद्या व्हॅली नॉर्थ पॉइंट स्कूलमध्ये स्पेल बी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। स्पर्धा शिक्षिका प्राजक्ता भिलाये आणि अंबातिका पाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेल बी स्पर्धा संपन्न। स्पेल बी स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रहात वाढ, त्यांच्या शब्दलेखन कौशल्यात सुधारणा, आत्मविश्वासही दुणावतो। घरासमोर खडीची गाडी खाली केल्याच्या कारणाचा मनात राग धरून चुलता चुलती आणि चुलत भावाकडून एकाला बेदम मारहाण। बाळासाहेब पोपट मेदनकर यांची फिर्याद। बाळासाहेब मेदनकर यांच्या फिर्यादीवरून अमित मेदनकर, सुभाष मेदनकर आणि एका 65 वर्षीय महिलेविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गावठाण जागेत गाडी खाली करू नका असे सांगितले म्हणून फिर्यादी बाळासाहेब मेदनकर यांना लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण। मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि राष्ट्रीय सरपंच संसदेतर्फे श्री क्षेत्र आळंदीत महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेचे आयोजन। 2 दिवसीय महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद 19 आणि 20 जुलै रोजी आळंदीच्या हनुमानवाडी येथील डॉक्टर विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल मध्ये होणार संपन्न। या परिषदेत महाराष्ट्रातील 60 कीर्तनकार आणि 150 सरपंच सहभागी होणार। परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, हबप यशोधन महाराज साखरे आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे यांची पत्रकार परिषदेत माहिती। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद।
आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.